लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण गात होत्या आणि त्यांच्या गाण्यात अचानक स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे मागून कोरस द्यायला उभे राहिले. पण पुढच्याच मिनिटाला प्रल्हाद दादांना माईक सोडून थेट स्टुडिओच्या बाहेर दरवाजापाशी जाऊन का उभं राहावं लागलं? लावणीचा मुखडा खणखणीतच पाहिजे असं मानणाऱ्या आपल्या लाडक्या सुलोचनाबाई चव्हाण केवळ मराठीतच नाही तर हिंदी, भोजपुरीसह अनेक भाषा गाजवणाऱ्या सुलोचनाबाई एकदा व्हीनस स्टुडिओमध्ये एक गाणं रेकॉर्ड करत होत्या. पण गाण्याचा कोरस जमत नव्हता आणि बाई थोड्या वैतागल्या होत्या. ऐनवेळी तिथे एंट्री झाली पांढऱ्या स्वच्छ सदऱ्यातल्या एका अवलियाची, म्हणजेच स्वरसम्राट प्रल्हाददादा शिंदेंची. जेव्हा दादांना कळलं त्यांच्या बहिणीसारख्या असलेल्या सुलोचनाबाईंच्या गाण्याला कोरस मिळत नाहीये, तेव्हा दादा क्षणाचाही विचार न करता स्वतः कोरस द्यायला माईक समोर उभे राहिले. पण गंमत अशी की प्रल्हाद दादांचा आवाज एवढा टिपेचा आणि जबरा होता की कोरस देताना ते सुलोचनाबाईंच्या मुख्य आवाजाला ओव्हरलॅप करू लागला. आपल्या आवाजाची ताकद ओळखून दादांनी लगेच काय केलं माहितीये? ते माईक सोडून थेट स्टुडिओच्या मुख्य दरवाजापाशी जाऊन उभे राहिले आणि तिथून लांबून त्यांनी कोरस दिला. गाणं तर सुपरहिट झालंच, पण प्रल्हाद दादांच्या त्या आवाजाची पट्टी इतकी वरची होती की ऐकणारे थक्क झाले. लांबून दिलेल्या त्या कोरसने गाण्यात अशी काही रंगत आणली की गाणं सुपरहिट झालं. रेकॉर्डिंग नंतर दादांची स्वतःची बारी होती. ते गाताना इतके बेभान झाले की तिथल्या दिमडी ढोलकी वाजवणाऱ्यांनाही घाम फुटला, त्यांची दिमडी फुटली आणि बाहेर उभ्या असलेल्या सुलोचनाताईही भान हरपून दादांचं गाणं ऐकत होत्या. म्हणूनच म्हणतात, जिथे बाकीचे गायक थांबतात तिथे प्रल्हाद शिंदे सुरू होतात. प्रल्हाद शिंदेंचं ते गाणं कोणतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टींसाठी आचार्य मीडियाला फॉलो करा.